नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत 42 छातीचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग। तर चला पाहूया मापे काय काय आहेत। तर उंची आहे आपली 15 इंच, छाती 42, त्यानंतर पुढचा गळा आहे आपला 6.5 इंच, मागचा गळा 11 इंच, पहा डीप गळा आहे। बाहीची उंची आहे 6 इंच, दंडघेर आहे 13 इंच आणि तयार जे शोल्डर असते ते आहे आपले 2.5 इंचाचे। तर पहा अशी ही मापे आहेत। तर आपल्याला कशामध्ये काय ॲड करायचे ते सांगते। तर उंचीमध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचा आहे, छातीचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, त्याच्यामध्ये 1.5 इंच ॲड करायचे आणि गळ्यामध्ये पुढचा मागचा दोन्हीमध्ये आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे। आपली कंबर राहिलेली ह्याची, तर कंबर आहे 33 आणि बाहीचं आणि दंडघेराचं माप मी कटिंग करताना सांगणार आहे तुम्हाला। तर चला ही माप आहेत, तर चला आपण कटिंगला सुरू करूया। तर हा सिंगल पेपर आहे, डबल नाही आहे। तर पहा आपण आधी उंची टाकून घेणार आहे। उंची आहे 15 अधिक 1 इंच 16, शिलाई मार्जिन सहित 16 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे। तर आपण डीप गळा आहे, तर मी शोल्डर टाकलेला आहे आपलं 5.5 इंच। तर शोल्डरची लाईन आपण मार्क करून घेऊया। त्यानंतर आपल्याला मुंडा टाकायचा आहे। मुंडा आहे 6.5 इंच, 42 छातीचा ब्लाउज आहे। तर दोन्ही साईडने चेक करूया आपण। 5.5 इंचावरती मार्किंग केलं आहे, तर 6.5 इंचावरती आपण मुंड्याचं माप टाकून घेतलेलं आहे। तर चला आपण आता छातीचं माप टाकणार आहे। छाती आहे 42, तर त्याचा चौथा भाग आहे 10.5 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिन। शिलाई मार्जिन तुम्ही 2 इंच ठेवू शकता किंवा 1.5 इंच ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार। तर आपण त्या साईडलाही कमी जास्त नको म्हणून उंचीचं मार्किंग करून घेणार आहे। तर पहा छातीची लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। 10.5 + 1.5 असं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्याच्यावरनच आपल्याला कमरेचं माप काढायचं आहे। पहा 11.5 इंचावरती मार्किंग करून घेतले, अर्धा इंच कमी करून घ्यायचं आपलं। त्यानंतर आता आपण शोल्डरचं माप टाकणार आहे। तयार शोल्डर आहे आपला 2.5 आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करायचं, म्हणजे 3 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं शोल्डरसाठी। मुंड्यावरती पहा आतमध्ये 1 इंचावरती मार्किंग करून घेतली आहे आणि त्यावरती तिरकी लाईन देऊन घेतली आहे। नंतर शोल्डरला अर्धा इंच खाली घेऊन शोल्डर उतार मार्क केला आहे। तर त्यानंतर आता आपल्याला पाठीमागच्या गळ्याचं मार्क करायचं आहे। 11.5 वरती मी मार्किंग करून घेतले आणि खालच्या साईडला मी 3 इंचावरती मार्किंग केलं आहे। पहा गळा रुंदी आहे आपली 2.5 इंच, तर मी खालच्या साईडला गळा वाढवलेला आहे। हे पहा जेणेकरून गळा डीप असल्यामुळे आपलं शोल्डर उतरायला नको, त्याच्यामुळे मी खालच्या साईडला वाढवले आणि गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच। तर आता आपण मुंड्याचं माप टाकून घेणार आहे। 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची बाहेरच्या साईडनी आणि मुंड्याचं माप देऊन घ्यायचं। त्यानंतर आपण गळ्याचा आकार दिला नाही, आपण पेपर कटिंग करून घेणार आहे। तर मुंड्याचं कटिंग करून घेऊया। हे पहा आणि शोल्डर उतार पण कटिंग केलेलं नाही आहे मी। आता मला पुढच्या साईडचं मार्किंग करायचं आहे। तर मी आहे तसा पाठीमागचा भाग मी पुन्हा पेपरवरती ठेवून घेतलेला आहे आणि मार्क करून घेणार आहे। अशा प्रकारे मी पाठीमागच्या भागावर पुढच्या भागासाठी मार्किंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी पाठीमागच्या भागचा शोल्डर उतार जो आहे तो कट करून घेतलेला आहे। आता आपण पुन्हा याच्यावरती मुंड्याचं माप टाकून घेऊया 6.5 इंचावरती आणि दोन्ही साईडला चेक करून 5.5 इंचावरती। शोल्डर 5.5 इंच आहे आणि मुंडा आहे 6.5 इंच 42 छातीसाठी। तर मार्क करून आता आपण इथं पण शोल्डर उतार देऊन घेणार आहे अर्धा इंच। 3 इंच आपलं तयार शोल्डर, तिथून आपल्याला शोल्डर उतार द्यायचा आहे आणि 2.5 इंचाची गळा रुंदी। तर पुढचा गळा आहे आपला 6.5 इंच, तर 7 इंचावरती मार्किंग करून मी पुढच्या गळ्याला पण
पुढच्या गळ्याला पण खाली वाढवलेला आहे पहा. गळा रुंदी आपली 2.5 इंच आहे, तर मी इकडे खालच्या साईडला 3 इंच घेतलेला आहे आणि गळ्याचा आकार देणार आहे. तर त्याआधी आपण क्रॉस पट्टी टाकूया. दोन्ही साईडला 2.5 इंचावरती मी मार्क करून घेतलेलं आहे आणि सरळ रेष जोडून घेतलेली आणि वरती पहा 1 इंचावरती मार्किंग करून आकारासाठी आपल्याला 3.5 इंचावरती मार्किंग करायचे. हे पहा अशा प्रकारे तिरकं जोडून घेतलंय. त्यानंतर आपल्याला टाकायची कटोरीची घडी. तर कटोरीची घडी आहे 5.25 इंचावरती कटोरीची घडी. तर गळ्यावरती पहा 5 इंचावरती मार्किंग करून 5.25ची कटोरीची घडीची मार्क करायचं आहे आणि क्रॉस पट्टीवरची आणि गळ्यावरची जी कटोरीची घडी आहे तो असा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1.25 इंचावरती आपल्याला तिरका टेप धरून आपल्याला कटोरीचा आकार काढून घ्यायचा आहे. हे पहा अशा प्रकारे आता मी कटोरीचा आकार काढून घेत आहे. आधी मी डॉटेड लाईननी आकार काढला, त्यानंतर मी पुन्हा त्याला डार्क करून घेतलं आहे आणि आता आपल्याला पुढच्या गळ्याचाही आकार काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे गोल गळ्याचा आकार काढून घेतलाय आणि नंतर आता आपण मुंड्याचा आकार राहिला होता आपला, तर मुंड्याचा आकार 1 इंच क्रॉस स्टेप धरून 1 इंच मार्किंग करून आकार देऊन घ्यायचा. आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करून घेणार आहेत. तर आधी आपण क्रॉस पट्टी कटिंग करून घेऊया. पूर्ण आता कमरेपासून पूर्ण कटिंग करून घेऊया. गळ्याचं पुढच्या गळ्याचं कटिंग करून शोल्डर कट करून घ्यायचे. ते पहा मी लगेच शोल्डर उतार कट केलेला आहे. आता मुंडा कट करून घ्यायचा. आपण कटोरीचा भाग कट करून घेऊया. हे झालं पुढच्या भागाचं. त्याच्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे कटोरी वाढवून. तर कटोरी कशी वाढवायची तर पहा, कटोरी वाढवण्यासाठी आधी कटोरीचं सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. बरोबर मधोमध दुमडून कटोरी घ्यायची. हे पहा अशा प्रकारे दोन्ही टोके एकमेकावर ठेवून बरोबर मधोमध दुमडायची कटोरी आणि हा आपला झाला सेंटर पॉईंट. नंतर टाचणी लावून पेपरला पॅक करून घ्यायची. त्यानंतर जी हुकलूक पट्टीची बाजू असते त्या साईडला आपल्याला 1 इंच वाढवायचं. खालच्या साईडला सेंटरपासून 1.5 इंच आणि आकाराच्या साईडलाही आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचे. आता हे खालचे तिन्ही पॉईंट जोडून घ्यायचे. जे आपण पॉईंट दिले ते व्यवस्थित परत जुळवून पेपर सरळ करून ठेवायचा. गळ्याचा आहे असा आकार काढून घ्यायचा आणि हुकलूक पट्टीच्या साईडची जी बाजू होती ती गळ्याला तिरक्या लाईनमध्ये जोडून घ्यायची आणि नंतर आपला जो आकार होता गळ्याचा तो देऊन घ्यायचा आता कटोरीचा. तर वरच्या साईडला मी 1/2 इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे जेवढं आपल्याला शिलाई मार्जिन लागेल एवढ्या आकारामध्ये वाढवायचं. अर्धा किंवा 1/2 इंच वाढवून घ्यायचं. जर नवीन शिकणारे असाल तर अर्धा इंच वाढवून घेतली तरी चालते. तर अशा प्रकारे आपण कटोरी वाढवून घेतली आहे आणि आता आपण ही कटिंग करून घेणार आहे. अशा प्रकारे आपलं ब्लाऊजचं कटिंग झाले. तर राहिली आपली बाही कटिंग. तर माझं कार्डशीटचा पेपर कमी पडला त्यामुळं मी न्यूजपेपरवरती दाखवते. तर पहा, बाहीची उंची आहे आपली 6 इंच बाही उंची आहे. तर अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतली, कारण तर हा अस्तरचा ब्लाऊज आहे. विना अस्तरचा असेल तर 1.5 इंच घ्यायची आणि खालच्या साईडला दंडघेरच्या निम्मे अधिक 1.5 इंच घ्यायचे. तर आपला 42 छातीचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी 10.5 इंचाचा बॉक्स करून घेतला अशा प्रकारे. आता कॅप हाईट काढूया आपण. 3 इंचावरती मार्क करून घेतलं आणि सरळ रेष दोन्ही साईडला मार्किंग केलं. 3-3 इंचावरती सरळ रेष देऊन घ्यायची आणि टेप असा धरून निम्मा करून घ्यायचा. त्या निम्मा जी पॉईंट असतं त्याच्यावरती 2 पॉईंट देऊन घ्यायचे. 1 इंचावरती आणि तिथून खाली 1/2 इंचावरती असे 2 आकारासाठी 2 पॉईंट जोडायचे. त्यानंतर दंडघेराचं जे माप आहे ते तिरकं जोडून घ्यायचे आणि हे अशा प्रकारे आपली बाही कटिंग करून घ्यायची. आधी पाठीमागचा मुंडा कट करायचा आणि बाही ओपन करून
पुढचा मुंडा कट करून घ्यायचा आहे। तर व्हिडिओ कसा वाटला, कटिंग कसं वाटलं, तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।